नमस्कार, तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण बनवतोय बाजरीचे खारवडे किंवा बाजरीचे सांडगे। वाळवणाचा एक पदार्थ आहे हा। इथं मी अर्धा किलो बाजरी निवडून घेतली आहे। प्रमाण म्हटलं तर 2 वाट्या बाजरी आपल्याला इथं घ्यायची आहे। स्वच्छ अशी धुवून पुन्हा पाणी टाकून एक रात्रभरासाठी आपल्याला ही बाजरी भिजत ठेवायची आहे। बाजरी घेताना थोडीशी जुनी बाजरी घ्या, म्हणजे हलकी फुलकी आणि चविष्ट होतात खारवडे। एक दिवस झाल्यानंतर पुन्हा मी इथं मोडाचं भांडं घेतले। तुम्ही हवं तर एखादं पातेलं घेऊ शकता। त्याच्यावरती रुमाल किंवा सुती कापड घ्यायचा आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेली बाजरी याच्यावरती टाकायची। हा रुमाल किंवा हे कापड घट्ट असं बांधून उबदार ठिकाणी ठेवायचं। थोडंसं दडपून ठेवलं की बाजरीला खूप चांगले मोड येतात। मोड आल्यानंतर ते जे सांडगे होतात ते खूप हलके आणि कुरकुरीत सुद्धा होतात। बघा, मोड अशा प्रकारे येतात। मोड आल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 तास पंख्याखाली ठेवायची ही बाजरी, थोडीशी कोरडी होईल। नंतर आपल्याला मिक्सरमधून त्याची भरड काढून घ्यायची आहे। एकदम बारीक सुद्धा भरड काढायची नाही, या प्रकारची भरड बघा आपल्याला पाहिजे। त्यानंतर एका चाळणीने आपण हे चाळून घ्यायचं, म्हणजे बाजरीची बोंड वगैरे असतील तर ती साईडला राहतील। आपण सुरुवातीला 2 वाट्या बाजरी घेतलेली, तर त्याच्यात तिप्पट पाणी आपल्याला इथं लागणार आहे। 6 वाट्या इथं पाणी टाकून घेऊया। पाणी आपलं उकळतंय तोपर्यंत त्याचा मसाला करून घेऊया। इथं मी साधा लसणाच्या 2 कुड्या घेतल्यात। 15 ते 20 तिखट मिरची घेतली आहे, लवंगी मिरची आहे। खारवडे करताना शक्यतो तिखटच मिरची घ्यायची। 1 चमचा जिरा पावडर घेतली आहे। थोडंसं मीठ घ्यायचं। पाणी आपलं उकळलंय, मी थोडंसं काढून ठेवते। आता त्याच्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ देखील टाकून घ्यायचं आहे। उकळी आली की एका हाताने आपल्याला ही बाजरीची भरड सोडायची आणि एका हाताने हलवून घ्यायचं। हे सर्व करत असताना गॅस आपल्याला मध्यम किंवा कमी ठेवायचा, म्हणजे पीठ खाली लागणार नाही। थोडंसं हलवून झालं की त्यात 2 ते 2.5 चमचे आपल्याला पांढरे तीळ टाकायचे। मी वरतून टाकत नाही, असं बनवतानाच टाकते। सतत हलवत राहायचं आपल्याला। नवीन जर कोण बनवणार असेल तर गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही, मध्यम ठेवला तरीसुद्धा काळजीपूर्वक हलवायचं, कारण हे पीठ उडतं। बघा, या प्रकारे अशी पोळी जड झाली की समजायचं आपलं हे मिश्रण झाले। जरी पातळ दिसत असलं तरी गार झाल्यानंतर ते घट्ट होतं। मिश्रण पूर्णपणे गार झाले आपलं। आता आपण इथं त्याचे सांडगे पाडून घेऊया। खूप लहान असे सांडगे आपल्याला करायचे नाहीत, थोडेसे मध्यम आकाराचे ठेवायचे। बाजरीचे खारवडे करताना बाजरी चिकट असल्यामुळं थोडासा वेळ लागतो। डाळीचे कसे पटकन सरदिशी होतात तसे होत नाहीत, ह्याला वेळ लागतो थोडासा। तोंडाला चव नसेल तर या प्रकारचे खारवडे खायला खूप छान लागतात। बघा, आपलं एक ताट भरून झालंय। आता उन्हामध्ये आपण ठेवायला जाऊया। हे कडकडीत उन्हात कमीत कमी 2 दिवस लागतात आणि एकदा वाळले की वर्षभर किंवा संपेपर्यंत अजिबात खराब होत नाहीत। 2 दिवस कडकडीत उन्हात वाळल्यानंतर आपण हे तळायला घेऊयात। कमी गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे, पटकन तळले जातात। काढून घेऊयात आपण। दुपारच्या वेळेत या प्रकारचे खारवडे किंवा सांडगे सोबत शेंगदाणे, कैरीवर तिखट मीठ खायला खूपच छान लागतं। ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।